नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद समोरील पूनम गेट येथे जोरदार थाळीनाद आंदोलन व मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या आंदोलनात पोषण ट्रॅकर योजनेत होणारा अन्याय, प्रोत्साहन भत्त्याचे अद्याप वितरण न होणे तसेच नव्याने लागू करण्यात आलेले टीएचआर फेस रिकॉग्निशन प्रणालीमुळे उद्भवणाऱ्या अडचणी या विषयांवर महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। काम आम्ही करायचं आणि तपासणी यंत्रणा त्रासदायक असा सूर आंदोलक महिलांनी व्यक्त केला। निकृष्ट आहार काय नेमक्या प्रमुख मागण्या या आंदोलनाची नेमकी पार्श्वभूमी काय सांगता? मी सूर्यमणी गायकवाड, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष आहे। आजचा हा मोर्चा जो आलेला आहे तो अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांच्या घरी जो टीएचआर देतात टेक होम रेशन, तो टीएचआर दिल्यावर त्या पालकांचं फेस रेकॉग्निशन करायचं, म्हणजे त्यांचा फोटो घ्यायचा। हे खूप अवघड काम आहे, कारण पालक हे घरी भेटत नाहीत, त्यांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल नसतो, नेटचा प्रॉब्लेम आहे। सेविका तिचा फोटो घ्यायला गेल्यावर त्या पालकांना सांगायचं, पुरुष पालक असतात, तो इकडं करा, सरळ करा, डोळे बंद करू नका, आणि ते फोटो घेत असताना तो फोटो कॅप्चर होत नाही। अशा अनेक तांत्रिक अडचणी आहेत। मग हे सरकारने जे सुरू केलं, केंद्र सरकारने फेस कॅप्चरचं टीएचआर दिल्यावर हे बंद केलं पाहिजे। यामध्ये महिलांमध्ये असंतोष, पूर्वी टीएचआर देत असताना रजिस्टरवर सह्या घ्यायच्या, मग आता जे का सुरू केलं ते बंद केलं पाहिजे। कारण ह्या फेस रेकॉग्निशनमुळे सेविकांचा सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत त्यामध्ये वेळ जातो। मुलांच्या कुपोषण निर्मूलनाकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे, त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळं अंगणवाडी ही फक्त कशासाठी ठेवलेली आहे सरकारने, त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, ते मुलं चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे, चांगला आहार दिला पाहिजे। आता देण्यात येणारा आहार जो आहे तो अत्यंत निकृष्ट आहे, तो जनावर पण खात नाहीत। सध्या एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ते म्हशीजवळ ते नेतात टीएचआर, तो म्हैस असं तोंड इकडं करते, म्हणजे ही अवस्था आहे। तर आमचं म्हणणं आहे, सरकारने चांगला टीएचआर म्हणजे त्यामध्ये हरभरा द्यावा, मटकी द्यावी, तुमची साखर द्यावी, तेल द्यावा, चांगला तांदूळ द्यावा। अशा पद्धतीने जर आहार दिला तर लोक अंगणवाडीत येऊन घेतील आणि सांगतील की आमचा फोटो घ्या। परंतु मुलं सुद्धा उपस्थित राहत नाहीत, आणि आता सुरू केले प्रशासनाने 100% लाभार्थी दाखवा। कसे दाखवा? कारण 100% लाभार्थी नसतात, ते उलट असं सांगतात की खाजगी शाळेत दाखवा। हे चुकीचं काम अंगणवाडी ताई करणार नाही, कदापि करणार नाही। जेवढे लाभार्थी येतील तेवढेच लाभार्थीचा टीएचआर दिला जाईल, तेवढेच लाभार्थ्यांचा गरमचा आहार दिला जाईल, हे आज आम्ही सांगतोय। जर का सरकारने हे फेस रिकॉग्निशन बंद नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही नागपूरला राज्यातल्या सुमारे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी रास्ता रोको बंद करणार आहोत। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।